आज पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा श्री बाळेश्वर चषक 2024. खूप चांगला फटका, मिस्टॅमिंग स्ट्रोक 30 यार्ड सर्कल मध्ये पकडला जातोय झेल. पहिली विकेट गॉन. पहिला धक्का टीम कराडे संघाला जावं लागेल एकही धाव न करता माघारी. अनिल गोल्डन डकचा शिकार ठरतोय. कुंभारवाडी बॉईज या टीमचा यशोदीत सन्मान आपण करूयात. या नवीन बॅटर मंगेश आलाय. मंगेश, सचिन दादा, या संपूर्ण टीम तुमचा यशोदीत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतोय. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हलक्या हाताने ढकलून दिलाय ऑन साइडला. एक धाव. खूप चांगला बॉल, डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल. इथे काय घडलंय? खूप चांगलं स्टंपिंग तिथे पाहायला मिळालं. खूप चांगला फटका. आल्या आल्या भव्य स्वागत. लवसर गेले होते बॉलच्या पाठीमागे कॅच पकडण्यासाठी. कॅच पकडली असेल तर पारितोषिक अमर यांनी दिलं असतं. लवसर अमर दादांनी तुम्हाला कॉल दिलाय. 10 मिनिटांमध्ये तुम्ही रिटर्न आले पाहिजेत, कारण तुम्हाला देखील वेळेचा निर्बंध आहे. चला, षटकाची होती समाप्ती. पहिले षटक समाप्त. टीमची धाव संख्या 7. लॉस ऑफ दी 2 विकेट. यशने मात्र पहिल्या आल्याला षटकार ठोकलाय. मंगेश आहे स्ट्राइक एंडला. प्रमोद गोलंदाजी स्ट्राइक वरती. दुसरं षटक. लोअर फुल टॉस बॉल. एलेक्स आहे. कुठलीही चुकी एलेक्सच्या माध्यमातून होत नाहीये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळायचा होता, तर प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, एलिव्हेशन मिळालं नाहीये. आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. मंगेश बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. सागर आलाय. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये. तिथे थोडस फंगल झालंय आणि फंगलिंग पाहायला मिळालं, परंतु एक धाव, 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय.
या बॉलवरती कमबॅक करत असताना डॉट बॉल येतोय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टंपिंग घेतलीये, आणखीन विकेट गॉन. जावं लागेल माघारी. सागर बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. यानंतर अंपायरच्या भूमिकेमध्ये जेडी आणि अजय आपण जायचंय. जेडी आणि अजय यानंतर आपण अंपायरिंग साठी जायचंय. चला स्पीडअप ठेवायचंय. ओहो, यावेळेस खूप चांगला फटका, परंतु तिथे खूप चांगला स्टॉप देखील पाहायला मिळतोय. साहिल होता. साहिलने काय फटका खेळलाय. वन रन शॉट आहे. एकच धाव. ओहो, बिग हिट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आणि जाळ्यामध्ये अडकलाय. जावं लागेल माघारी. फलंदाज बाद होतो. साई बॅक टू दी डगआउट. खूप चांगला बॉल, धीम्या गतीने टाकलेला बॉल. 2 षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जरूर पाहायला मिळाली. लॉस ऑफ दी 4 विकेट, 5 विकेट, 5 विकेट आतापर्यंत मात्र गमावला टीम कराटे संघाने. नवनाथचा पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल. नवनाथकडे अनुभव आहे आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून केली जाते, कारण या बॉल वरती जर पाहायला गेलं तर अगदी अचूक टप्पा लाईन मात्र त्याने हाताळली. फुल टॉस बॉल, उंची जास्त, लांबी इथे मिळाली आहे. हो, मिळाली आहे. एलिव्हेशन मिळालं. या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. ओहो, इथे मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉप झालीये आणि डोक्याला हात लावलाय. अमर स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराकडनं अशा चुका करणं कुठेतरी निर्णायक ठरू शकतं. खूप चांगला बॉल. फलंदाज मात्र बाद होतोय.
ओहो खूप चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिल्या इनिंग नंतर मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 18 या धावसंख्येवरती लक्ष्य 19 धावांचं. चला जास्त वेळ न घेता टीम कराटे संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. चला या मी विनंती करेन शिव रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आपण यायचंय. संपूर्ण टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या. चला बॅट्समन पाठवायचे सर्व टीम. चला सर्व टीम चला बॅट्समन पाठवा त्वरित. चला स्पीड अप घ्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिल आलाय. चला पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय. सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात. प्रमोद साठी पहिला बॉल इथे शॉर्ट बॉल. चेंडू चाललाय घोषांगी क्षेत्रामध्ये. एक धावेने मात्र टार्गेट 19 धावांचं. खूप चांगला बॉल. पुन्हा एकदा डी झोन मध्ये एक धाव. सिंगलने मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 2 या धाव संख्येवरती. ओहो टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलेला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. P1 चं पहिलं षटक अनिलच्या माध्यमातून. अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय कुठेतरी या गोलंदाजाने. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती P1च्या षटकामध्ये आणि ती गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतो अर्थातच अनिल. पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर. इथे टायमिंग प्रॉपर मिळाला नाहीये. बॉल अडला गेलाय. 2 धावा या बॉलवरती नक्कीच अंकित केल्या जातील. धाव फलकावरती टीमची धाव संख्या 4. 4 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. लक्ष्य 19 धावांचं.
ओहो मिड ऑफ मध्ये वा फर्स्ट सेकंड अटेम्प्ट अप्रतिम झेल आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन कॅच ऑफ द डे मॅच ऑफ द डे ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मिड ऑफ मध्ये पकडला जातोय झेल पहा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ओम साई एमटीसी च्या माध्यमातून मिड ऑफ मध्ये अगदी बसला आणि तिथे कॅच हातामध्ये बसवून घेतला पुढचा बॉल अनिल यांचा नवीन बॅटर मात्र नवनाथ आलाय ओहो आल्या आल्या मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन दिलंय आणखीन एक विकेट गॉन काय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये इथे परिस्थिती अवघड पाहायला मिळते टीम सळवे संघाकडनं तू चल मैं आया पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना दुसरा देखील फलंदाज आल्या पावली जावं लागेल माघारी नवनाथ यांना नवीन बॅटर शंभू साठी हा बॉल व्हाईट बॉल साईराज आलाय टीमची धावसंख्या 5 इथे आणखीन एक विकेट ओहो कॅच ड्रॉप शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता कॅच ड्रॉप झाली विकेट साई राजला मात्र मिळाली असती परंतु कॅच ड्रॉप ओहो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तिथे एकच धाव सिंगल आली सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 7 ओहो शॉर्ट बॉलचा वापर क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट झोन मधून कॅच ड्रॉप झाली वेगाने आलाय थोडस फंगवल झाले परंतु इथे काय घडले हो रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय भले कॅच सुटली तरी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय फलंदाज बाद एलिव्हेशन कमी मिळालं होतं परंतु मिड विकेटचं क्षेत्ररक्षण वेगाने आला बॉल पर्यंत फेकी केली इथे विकेट किपर एन कडे मात्र त्याला रनआउट केलंय कारण ज्या पद्धतीचा खेळ मात्र सुरू आहे टीम अर्थातच कराटे संघाकडनं कारण लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना आता टीम कराटे संघ मात्र पाहायला मिळतोय कम्मालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अनिलने केली परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील साईराज करताना मात्र फलंदाजावरती मात्र पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बाबू प्रथमेश आलाय प्रथमेशला यश मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागेल पायावरती आदळलाय
लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने धावफलक 9 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. डॉट बॉल आलाय. ओहो, इथे मोठा फटका आलाय. लॉंग ऑफ आहे. हो, पकडलाय झेल. विकेट विकेट आणि विकेट. आता अवघड परिस्थितीमध्ये टीम भवानीनगर सळवे संघ मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 9. 6 चेंडू 10 धावांची गरज. लक्ष्य 19 धावांचं. पहा, लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये कुठेतरी अवघड होत असताना आव्हान टीम भवानीनगर सळवे संघ. नवीन बॅटर अलेक्स आलाय. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच होती परंतु अवघड परिस्थितीमध्ये आता भवानीनगर सळवे संघ काहीतरी करावा लागेल. पंढरी यांना देवासारखे धावून आले. धावा करावा लागेल आता देवाचा. परंतु अनुभवी गोलंदाज आहेत. पंढरी यांचा पहिलाच बॉल. शॉर्ट बॉल. उंची जास्त, लांबी कमी. कॅच ड्रॉप झाली. खूप कॅचेस इथे ड्रॉप होताना मात्र पाहायला मिळालेत. 2 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा म्हणजे आता येणारे बॉल 5. 8 धावांची गरज. 5 बॉल 8. 5 बॉल 8 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटला जर तर मध्ये काही उत्तर नाहीये. कॅचेस घ्याव्या लागतील. हो, बॅटची काढा लागली आहे. इथे कॅच हो झालीये. कॅचेस विन द मॅचेस. ही मॅच आपल्या वेगळ्या बाजूला मात्र घेऊन जात आहेत. आपल्या काबीज करतायत. अंतिम षटक येणारे 4 बॉल आणि करायचे आहेत आता 8 धावा. 4 चेंडू 8. लकी आलाय. लकी आपल्या संघासाठी लकी ठरतोय का? विजयाच्या दिशेने आपला संघ मात्र घेऊन जाईल का? 4 बॉल आणि 8 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात भवानीनगर सळवे संघ. परंतु पाहू शकता त्याच्या विरोधात टीम कराटे संघाकडनं एक अनुभवी गोलंदाज पंढरी यांना मात्र आपण पाहतोय. पाहावं लागेल. 4 बॉल 8 ची गरज. 4 बॉल 8 ची गरज. यश आहे बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. तीन चेंडू 7 ची गरज. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस खूप ड्रॉप झाल्यात. ओहो, आता संधी आहे. आता कुठलीही चुकी करत नाहीये यश. चुका झाल्या. चुकातून माणूस सुधारतो आणि ती चूक आता यशने मात्र सुधारली. कॅच घेतली. आता 2 बॉल 7 ची गरज. 2 बॉल 7. 19 धावा डिफेंड करण्यामध्ये टीम कराटे संघ यशस्वी होईल का?
परंतु नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. अमर आलाय. अमर कदम स्वतः कर्णधार आहे. अमर आलाय आता बॅटिंग साठी. कॅप्टन आहे. कॅप्टन पाहूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. आज काय आहे, आज तुमची परीक्षा आहे. काल काय केलंय याला महत्व नाहीये. 2 बॉल 7 धावांची गरज. 2 बॉल 7 अगदी फ्लिप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली होती अमरने, परंतु तिथे थांबवलंय बॅटर लकीने. 1 बॉल 6 धावांची गरज. लक्ष छोट होतं. छोट्या लक्ष्याचा पाठला करतोय आता. 1 बॉल 6 ची गरज. लकी आहे स्ट्राइक एंडला. लकी ठरेल का आपल्या संघासाठी, परंतु देवासारखा धावून आलाय पंढरी. 1 बॉल 6 ची गरज. 1 बॉल 6 ची गरज. शॉर्ट बॉल चौकार आलाय आणि 3 धावेने मात्र हा सामना जिंकलाय. टीम जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाने सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. अगदी बलाढ्य संघासमोर विजय प्रस्थापित केलाय टीम कराटे संघाने. हार्ड लक बॅड लक टीम भवानीनगर सळवे संघ.